नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू। 30 जुलै बुधवार। विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या 10 योजनांमुळे राज्य सरकारला यंदा केंद्र सरकारकडून 1.36 लाख कोटींचे कर्ज घ्यावे लागले आहे। या पार्श्वभूमीवर आता 10 पैकी मुख्यमंत्री तीर्थदर्शन, मुख्यमंत्री वयोश्री योजना, 1 रुपयात पीक विमा आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या 4 योजनांना ब्रेक लावला आहे। याशिवाय 2025-26 वर्षातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांची नोंदणी बंद असून सध्याच्या प्रशिक्षणार्थींना जून-जुलैचे विद्यावेतन मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पुण्यातील खराडी येथे एका रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली आहे। या पार्टीमध्ये गांजा सदृश आणि इतर नशा आणणारे पदार्थ सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून ठाकरे गटाने या प्रकरणावरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। भाजप हीच एक रेव पार्टी बनली आहे आणि या रेव पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत, असा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून पुण्यातील रेव पार्टी प्रकरणावर भाष्य करण्यात आले। भाजप हीच एक रेव पार्टी बनली आहे आणि या रेव पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत, असा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे। देवेंद्र फडणवीस यांना गिरीश महाजन गोत्यात आणू शकतात, कारण त्यांच्या डोक्यात सत्तेचे, पैशाचे आणि अनैतिकतेचे बेफाम वारे शिरले आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। नागपूरमधील मनीषा नगरात एका बारमध्ये महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या फायलींवर स्वाक्षऱ्या केल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती। हे अधिकारी गडचिरोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी उपविभागातील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यांचे आज 29 जुलैला तडाफडकी निलंबन करण्यात आले। 28 जुलैला या संदर्भातील चित्रफित समाज माध्यम व माध्यमांवर सार्वत्रिक झाल्याने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते। नागपूर येथील मनीषनगर भागातील एका बारमध्ये 3 व्यक्ती महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या फाईल्सचा गठ्ठा घेऊन बसले होते। त्यापैकी एक त्या फाईलवर स्वाक्षऱ्या करीत होता। माध्यमांनी हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर वर्धा येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याचे स्पष्टीकरण दिले होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून ग्रँडमास्टर किताब मिळवणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाच्या वतीने लवकरच सन्मान केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली। अवघ्या 19व्या वर्षी दिव्याने अंतिम फेरीत अनुभवी कोनेरू हम्पी यांना पराभूत करत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या स्पर्धेत दुसऱ्यांदा सहभागी होत तिने यशोशिखर गाठले असून आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये 23 सुवर्ण पदकांसह एकूण 35 पदके पटकावली आहेत।